मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण सीमा मुकुंद ठाकर या माऊलीला भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि शेती या विषयावरती गप्पा मारणार आहोत। तारुण्यात असताना गुलाबाच्या फुलांचं साऱ्यांनाच आकर्षण असतं, पण या गुलाबाची शेती करता करता एक नाव चक्क जपान आणि हॉलंडमध्ये प्रसिद्ध होऊ लागलं। ते नाव म्हणजे मावळ तालुक्यात राहणारे मुकुंद ठाकर। पॉली हाऊस मध्ये अतिशय अभिनव पद्धतीने त्यांनी गुलाबाची शेती करण्याचा निग्रह केला, पण नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी सुरुवातीला त्यांची खिल्ली उडवली। बाबांच्या समर्थ पाठिंब्यावर आणि आशीर्वादामुळे त्यांनी ती शेती यशस्वी करून दाखवली। आधी नकारघंटा वाजवणारे लोक आज त्यांच्या सहकार्याने या गुलाबांच्या फुलाच्या शेतीत सहभागी झाले आहेत। त्यांच्या या यशामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ठाकर वहिनींना आज भेटून त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। घ्या उखाणा। गुलाबाच्या झाडाला फुलं येतात दाट, मुकुंदरावांचं नाव घ्यायला होम मिनिस्टरची पाहत होती वाट। काय सांगता तुम्ही पण? तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई आणि सीमा ही माझी गृहलक्ष्मी। काय सुंदर घेतला उखाणा तुम्ही। द्या ओळख करून माऊली सगळ्यांची। इकडे बसलेत ते माझ्या सासूबाई। सासूबाई नमस्कार। आई मोठ्या ननंदताई, नमस्कार। 2 नंबरच्या ननंदताई, 3 नंबरच्या ननंदताई, जाऊबाई, नमस्कार। मोठी मुलगी, हो। लहान मुलगा, पाठीमागे मोठे नंदावे, नमस्कार। दीर, ते 2 नंबरच्या नंदावे, नमस्कार। लहान ताई, हो। आणि पाठीमागे एक दीर आहे आणि भाची मंडळी ही सगळे। नमस्कार नमस्कार सगळ्यांना। माहेर कुठलं? आजिवली। आजिवली कुठे आलं ते? मावळामध्ये पवनानगर पासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। बालपण सगळं कुठे तिकडेच गेलं? हो। शाळा? गावाकडेच। घरी कोण कोण होतं? आई, वडील, 2 बहिणी, 1 भाऊ। आणि आई बाबा काय करायचे? वडील सर्व्हिसला होते, आई शेती करत होती घरी। मुकुंदराव तुमचं कसं बालपण कुठलं? आम्ही म्हणजे ज्या गावामध्ये मूळ गाव आहे त्या गावामध्येच बालपण पूर्ण केलं। शाळा जवळच 2 किलोमीटर अंतरावरतीच आहे। वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, पाटबंधारे विभागामध्ये पाटकरी होते। ते घरापासून 1-2 किलोमीटर अंतरावरतीच त्यांचंही ऑफिस होतं। आई अंगणवाडी सेविका, मग त्यामुळे लहानपणापासून म्हणजे सगळा सांभाळ घरीच झाला गावात। पण किती जणांचं कुटुंब होतं? चुलते, चुलत भाऊ, बहिणीला समजा एकत्रित कुटुंब आमचं खूप मोठं आहे। 50-60 लोकांचं कुटुंब आहे आमचं मोठं। पण सगळ्यांचा व्यवसाय शेतीच? सगळ्यांचा व्यवसाय शेती, पारंपरिक शेती, म्हणजे आजोबा पंजोबापासून सगळे शेतीच करत आलेले। हां। त्यानंतर चुलते वडील हे दूध धंदा करायचे, म्हणजे दूध धंदा म्हणजे शेतीशी जोडधंदा म्हणून एक शेती आपल्याकडे आहे। तर त्याला समजा बैल वगैरे घरी असायचे, तर मग बैलांना चारा किंवा मग त्याबरोबर दूध धंदा, म्हशी गाई असं पहिल्यापासून असायचं। मग ते सगळं लहानपणापासून बघत होतो। तुम्ही? हां, मला शेतीमध्ये पारंपरिक शेतीपासून वेगळं काहीतरी करायचं हे कायम लहानपणापासून मनात असं व्हायचं की आपण। नाही पण मला सांगा, शाळेत होता तेव्हा तुम्ही शेती फक्त बघत होतो? हो ना। म्हणजे आम्ही शाळा सुटल्यानंतर 2 बहिणी आम्ही आहे ना म्हणजे वडिलांना आईला टोमॅटो वगैरे शेती आमची असायची ना, टोमॅटो तोडायला, पॅकिंग करायला, बॉक्स भरायला अशी मदत करायचो लहानपणापासून। हो। पण पहिल्यापासून शेती हा व्यवसाय? हा शेती व्यवसाय, मूळ व्यवसाय आमचा शेतीच। आणि मूळ आमच्याकडे भात पीक, पारंपरिक पीक म्हणलं तर भात शेती आमच्याकडे मोठी प्रमाणात, पाऊस जास्त असल्यामुळं आणि सायदीच्या पर्वतरांगा सगळा डोंगर भाग, त्यामुळे डोंगर भागामध्ये पावसात येणारं पीक म्हणजे भात शेती। त्यामुळे भात शेती हे मुख्य पीक आमचं। त्यानंतर मग कारखाना झाला तालुक्यामध्ये, तर मग ऊस शेती वगैरे थोडीशी लावायला लागली। तुम्ही? म्हणजे सगळेच ऊस शेती करायला लागले। बरं मी काय म्हणतो, हे सगळं आहेच बरोबर, तुमचं आणि तुमच्या गावात अंतर किती हो? 13 किलोमीटर। मला सांगा, मग तुमचं ते 13 किलोमीटरचं अंतर होतं ना, ते कमी कसं झालं? कसं जमलं? लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज एक मॅरेज। मिनिट ऑब्जेक्शन। मी म्हटलं का लव्ह मॅरेज आहे म्हणून? नाही, अरेंज मॅरेज मला म्हणायचं होतं, पण बोलता असं बोलले। मी सांगतो, तिच्या वडील आणि माझे चुलते हे क्लासमेट वर्गात होते, ते एक वर्गात होते, दोघं शिकायला। बरोबर। ह्यांच्या गावापासून शाळेला यायला गाडीची सोय नव्हती। बरोबर। ह्यांच्या वडिलांचं शिक्षण सुद्धा आमच्या घरीच झालेलं। हो। म्हणजे यांच्या घरच्या आणि आमच्या घरच्यांचे संबंध खूप जुने। बरोबर आहे। हो। तर ह्यांचे वडील पारंपरिक संबंध जुने तसे, म्हणजे 40 वर्षापासून त्यांचे वडील शिक्षणाला आमच्या घरी होते। बरोबर। आजोबांनी त्यांचं म्हणजे मुलांबरोबर बाबा कुठे शिकले हे बघायला तुम्ही जात होता का?
नाही. हा पुढे काय झालं सांगा. मग ते घरचं रिलेशन होतं. जेव्हा मला स्थळ बघायला सुरुवात केली तेव्हा माझ्या चुलत्यांनी चुलते वकील होते. तेव्हा त्यांनी म्हणजे आजोबांनी त्यांनी विचार केला की मग आपलं म्हणजे दत्तोबाची मुलगी आपल्या समोर लहानाची मोठी झाली तिचा विचार केला तर काय बरोबर होईल? आहे, हो की नाही. आणि मग आमची आजी त्या म्हणायला लागल्या की तुझी हे मुलगी सून करून आणणार. मनात होतं तसं तुमच्या आजीच्या. नव्हतं. तुमच्या नाही, माहिती पाहिलेली नाही नाही, आपलं ते शेती बरी आपली. पण मग जेव्हा प्रस्ताव कसा आला मग. वडिलांचे आणि आमच्या घरच्यांचे संबंध खूप चांगले होते. लहानपणापासून वडील ओळखत होते त्यांना. म्हणजे वडिलांच्या लहानपणापासून हो की तुमच्या? त्यांच्या त्यांच्या लहानपणापासून लहानपणापासून. म्हणजे आजोबांच्या ह्याच्यातच संपर्कातच होते ते. एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी आता. मी त्यांना एक प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर झी मराठीकडून तुम्हाला सोन्याची नथ मिळणार. एक तुम्हाला नातं सांगणार आहे. ते कोण हे तुम्ही सांगायचं. नीट बघा, विचार करा. बहिणीच्या नवऱ्याच्या मुलाची मुलगी तुमची कोण. नात. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. गुलाबाची शेती कशी फुलली हे सांगा आम्हाला. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे असं आम्ही मानतो सगळेजण, बरोबर की नाही. शेती या विषयाकडे नंतर येतो. पण मग ठरलं कसं हे तुम्ही सांगतच नाही मुद्द्याचं. हां सांगा. हां. माझं BA झाल्यानंतर गावाकडचे सगळे म्हणत होते मुलीचं वय जास्त व्हायला लागलेलं आहे, शिक्षण आता बास म्हणजे लग्न केलं पाहिजे. बरोबर. मग वडिलांचे मित्र यांचे चुलते ते लहानपणापासून एकत्र होते. मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे आमच्या घरात मुलगा आहे, मग तुम्ही बघायला काय हरकत नाही म्हणून. बरोबर आहे. मग कुठे गेला होता बघायला. तळेगावला आले होते. तळेगावला हे आले होते. हो. आठवतोय तो पहिला दिवस ज्या दिवशी एकमेकांना बघितलं. किती वाजता आले होते. संध्याकाळी 4 वाजता. 4 वाजता. 4चीच वेळ दिली होती. हो ना. हो बरोबर 4 वाजता 4 आले. वाजता आले होते. आणि मग सिच्युएशन सांगा, कारण आम्ही कोण नव्हतो, तुम्हीच होता. कोण कोण आले होते सांगा. हे आले होते यांच्याबरोबर त्या 2 नंबरच्या ताई आल्या होत्या. कुठल्या? मोठ्या ताई पण होत्या. मोठ्या ताई. मोठ्या ताई. तुम्ही गेला होता. तुम्ही पण गेला होता. या दोघी होत्या. तुम्ही गेला. हो हे आले. हो. मग पुढे आता सिच्युएशन. हे बसले. हे कुठे बसले होते साधारण. हॉलमध्येच बसलेले होते सगळे. म्हणजे आता जसे बसतात सगळे तसे बसले होते. हा बरोबर. आणि तुम्ही आला आतून एंट्री. सरबतच केला होता, बाकी चहा पाणी काही केलेलं नव्हतं, फक्त सरबत. बरोबर, सरबत घ्या आणि निघा. बघितलं त्यांना, बाकी नंतर नाही बघितलं. कसं झालं होतं सरबत. मी सरबत घेतच नाही तेव्हा सांगता यायचं नाही. मला सर्दीचा त्रास आहे. मी चहा घेतो. थंड घेत नाही काय. मग तेव्हा त्या दिवशी मी सरबत घेतलंच नाही. तुम्ही नाही. म्हणजे त्याला चहा नाही दिला तुम्ही. काय हो. हा सरबत नाही, चहा पण नाही. तेव्हा जास्त असं म्हणजे वेगळं माहितीच नाही की त्यांनी सरबत घेतला का नाही. मी आतमध्ये गेले. किती वर्ष झाली लग्नाला. 12 वर्ष झाली. 12 वर्षांनी आता कळतंय सरबत पण नाही प्याले होते तेव्हा. कळलं. पण मला सांगा, मग त्याच दिवशी ठरलं लग्न काय हो. नाही त्या दिवशी नाही ठरलं. तुम्ही बघितलं त्या दिवशी. त्या दिवशी बघून गेलो. रामनवमीचा दिवस होता. मग कसं झालं. मग आमचा होकार आम्ही कळवल्यानंतर लगेच होकार दिला तुम्ही. नाही 2 दिवसानंतर होकार दिला. तुमच्या घरी काय चाललं होतं. इकडे ही चर्चा चालली होती. तुमच्या घरी. आमच्या घरी पण तसंच चाललं होतं. वडिलांनी चुलत्यांना वगैरे विचारायचं ते. तुमचं काय म्हणणं होतं. मला वडिलांनी विचारलं होतं की तुझ्या ह्याच्यावर तुला जर पसंत असेल तरच पुढे. मग तुम्ही काय सांगितलं होतं. मी सांगितलं, म्हटलं मी सांगते तुम्हाला 2 दिवसात. तुम्ही पण 2 दिवस विचार करत होता. हो. बरं. मग तुम्ही होकार दिला. हो 2 दिवसांनी. 2 दिवसांनी. दोघे पहिल्यांदा भेटले कुठे. त्याच्यानंतर साखरपुड्यात. वहिनी खरं काय. हो 15 दिवसांनी साखरपुडा ठरला. लगेच 15 दिवसांनी खेळाचा कार्यक्रम ठेवला. 8 तारखेला 8 एप्रिलला बघून आलो. 16 एप्रिल. 20 एप्रिलला साखरपुडाची तारीख फायनल झाली आणि 16 मेला लग्न. लगेच म्हणजे काय वेळच दिला नाही तुम्हाला फिरायला पवना डॅम वर वगैरे जायला. हा डॅम तर तसंही ते येतात होता बघत होते, आम्ही येतात होता बघत होते. पण माऊली कसा आहे स्वभाव त्यांचा. प्रेमळ, हसरा आणि खूप छान स्वभाव. प्रेमळ, हसरा आणि खूप छान त्यांचा स्वभाव आहे. इकडे कसं काय. आता बोलण्यावर लक्ष झालं असं ना तुमच्या. पण तरी सुद्धा कसा आहे स्वभाव. मनमिळाव स्वभाव एकदम. सगळ्यांशी एकदम म्हणजे मनमिळाव स्वभावाचा असल्यामुळं कोणी किती आमचं एकत्र कुटुंब आहे, किती माणसं आली तरी कधी त्रास नाही की म्हणजे आता एवढे माणसं आलो की दडपणा येत नाही कधी. एवढ्यांचा स्वयंपाक कधी करू, काय करू. पाणी देस्तोपर्यंत चहा वस्तूपर्यंत लगेच जेवणाची तयारी. अरे वा. हा माऊली या कुटुंबात आला बरोबर आहे.
या कुटुंबाने कसं स्वागत केलं तुमचं? खूप म्हणजे खूपच वेगळं कुटुंब आहे आमचं आणि मेन म्हणजे सुशिक्षित कुटुंब असल्यामुळं मला इतकं सांभाळून घेतलं ह्यांनी की मला कधी माझे आई वडील आठवण नाही दिले, बहीण पण आठवण नाही दिले. सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि खूप समजावून घेतलं ह्यांनी मला. सासूबाई सांगा सुनेबद्दल कसा आहे स्वभाव? एक मुलगी गेली, एक मुलगी आली, म्हणजे जागा ती भरून आली. बाकी काय सांगायचंय दुसरं? पण मुलगा आणि सून याच्यात आवाज मोठा कोणाचा आहे घरात? कोणाचाच नाही, दोन्ही सारखेच आहे. दोघी सारखेच आहे. हा. एकमेकाला समजून पूरक आहे. घेणारी आहेत सगळे. बघा सासूबाई काय खुश आहेत तुमच्यावरती. हा जरा नणंदबाईंना विचारतो. काय नणंदबाई सांगा वहिनीबद्दल? स्वभाव खूप छान आहे तिचा, मायाळू आहे. आम्ही तिघी बहिणी असलो तरी पण खूप दिवस जर नाही आलो ना लगेच फोन करून विचारणार की ताई तुम्ही खूप दिवस आला नाही. आमची लगेच आठवण येते तिला. हो हो. काय हो, कशा आहेत तुमच्या नंदा? मोठ्या ताई अशा आहेत की त्यांना मला जर काही विचारायचं असेल किंवा कुठल्या गोष्टी सल्ला घ्यायचा असेल तर मी आधी मोठ्या ताईंना फोन करते. ताई असं असं करायचं आहे, काय करू कसं करू, त्या सजेशन देतात मला आणि मी लगेच म्हणजे आम्हाला जशी पाहिजे होती तशी वहिनी तर मिळालीच, पण सगळ्या सासरकडच्या लोकांची जी अपेक्षा असते की खरी एक गृहलक्ष्मी आपल्याकडे यावी, तशी आमच्याकडे खरी एक गृहलक्ष्मीच आली. बघा सर्टिफिकेटच देत आहेत नणंदबाई. तक्रार करण्यासारखी अशी वहिनी नाहीच आहे आमची. मी तुम्हाला इकडे तक्रारीसाठी बोलवलं. यांना तक्रार का सारखे सुस्ते हो तुमचे? पण भावामध्ये काय बदल झाला तुमच्या? लहानपणीचा भाऊ आणि आताचा भाऊ काय बदल? काही नाही, हा? तो पहिला होता तेवढाच प्रेमळ आहे. आणि आता या गप्पा सुरू असताना पुढच्या खेळात काय होणार ते बघणार आहोत. हे आव्हान आहे दिरासाठी, हे आव्हान तुमच्यासाठी आहे. नक्कीच. आणि आम्हाला बघायचंय वहिनीला तुम्ही आज झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार का? हे एक कोड आहे. यामध्ये काही गोष्टी दडलेल्या आहेत, त्या तुम्ही अचूक ओळखून सांगायच्या. बाकी कुणीही बोलायचं नाही, दिसलं तरी शांत राहायचं. 3 उत्तरं बरोबर आली तर बाजूबंद मिळणार. बर. पण जर 5 गोष्टी यामधल्या तुम्ही शोधल्या तर तुम्हाला चांदीचं नाणं मिळणार. हा ठीक. तुमची वेळ सुरू होते आत्ता. कांदा फर्स्ट कॉलम. बरोबर. हो. 1 गहू, दळण, हळद. हळद. लास्ट कॉलम. अभिनंदन, बाजूबंद मिळाला. आता बघूया 10 सेकंदात राहिलेले 2. 1 2 तेल आणि चहा. सेकंड लास्ट कॉलम, शेवटचे 2 वर्ड. अभिनंदन. आणि दिराने वहिनी तुम्हाला हा बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. जाऊबाई तुमचा मेन रोल आहे आता. तुमच्या दोघींपैकी घरात कोण आला आधी? ताई. ताई आहे. तुम्ही नंतर आला. किती वर्षांनी यांच्या नंतर? माझं आता मागच्या वर्षी लग्न झालेले. गेल्या वर्षी हो. लॉकडाऊन मध्ये. हो, लॉकडाऊन मध्ये. आणि ह्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली. बरोबर ना? कशा वाकवतात तुम्हाला या? जसं भाऊजी म्हटले की त्या खरंच खूप मनमिळावू आहेत. अक्षरशः त्या तशाच आहेत. आणि मी लहान असताना त्यांच्यापेक्षा तर त्यांनी मला खरंच असं एका बहिणीसारखा सपोर्ट केलं की मला जर कोणती वस्तू किंवा कोणती गोष्ट कशातली माहिती नाहीये तर त्यांनी हे नाही सांगितलं तुला हे कसं येत नाहीये म्हणून. त्यांनी मला ती गोष्ट शिकवली आणि ती गोष्ट समजून सांगितली. बरं घरात कामं कशी करता तुम्ही दोघी? विभागणी ती ऑटोमॅटिकली ते म्हणजे झालेली आहे ती विभागणी. माझं कशी पण कशी? ऑफिस आहे. तुम्ही ऑफिसला जाता? हा मी म्हणजे माझं दिवसभर तुम्ही घरी काय करत नाही? नाही, सकाळी मी थोडंफार करून जाते आणि थोडंफार म्हणजे काय करता सकाळी? मी चपात्या करून जाते. तुम्ही चपात्या करता हा. आणि ह्या त्या चपात्याला सगळ्या- तूप लावतात? नाही, त्या भाजी वगैरे करतात आणि मग संध्याकाळी जेव्हा माझं ऑफिस होतं मग त्या भाकरी तुम्ही करतात जेवायला आणि येता? मी नाही, मग मी बाकीचं उरकते असे. काय हो या काय करतात सांगा? तिला उलट मला माझ्यावर काम टाकून जायचं नसतं. तिला ती परत मागे मागे येऊन बघते की ताई तुम्ही हे करू नका, ताई तुम्ही ते करू नका, आपण नंतर करू, आपण एकत्र करू. म्हणजे तिला असं वाटतं की ताईंवर खूप लोड पडतोय माझ्यामुळे, माझ्या कामामुळं. तिला चिंता वाटत असते. पण तिला म्हणते की नाही तू तुझं बघ, मी बरोबर करते सगळं. म्हणून होतं सगळं व्यवस्थित. काय बघितलं एक गोष्ट किती महत्वाची आहे. अहोरात्र 24 तास घरी असणारी एक माऊली आणि दुसरी घर सांभाळून नोकरी करणारी माऊली. पण दोघी वेगळ्या कुटुंबातून या कुटुंबात येऊन एकमेकींचं मन जपण्यासाठी किती त्यांची चढाओढ लागलेली आहे यातच घराचं प्रेम आपल्या लक्षात येत आहे. मग कधी चिडल्या नाही एवढ्या? नाही चिडत. हा, नाही चिडत. कधी राग नाही आला ते त्यांचा? दोघं पण नाही चिडत ऍक्च्युली. नाही कोण?
दोघं म्हणजे भाऊजी पण आणि ताई पण. एकमेकांना जे बोलतात ना तुम्हाला माहिती नाहीये, कळलं का? त्यांनाच कळतं ते डायरेक्ट बाण. काय हो, खरं आहे ना? नाही तशी वेळ अजून आलेली नाही कधी चिडायची. आम्ही नाही नाही आलेली. माऊली, तुम्ही आज मिस कोणाला करताय? सासऱ्यांना मिस करतोय आम्ही सगळे मीच नाही सगळेच मिस करतायत. आज जर ते इथं असते तर खूप म्हणजे खूप बरं वाटलं असतं आम्हाला सगळ्यांना. त्यांनी म्हणजे माझ्यासाठी ह्यांच्यापेक्षा माझं आणि त्यांचं नातं 1-1.5 वर्षाचंच. माझे लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षानंतरच गेले ते. पण जीव इतका लावला की मला वाटलंच नाही की हे आपले सासरे म्हणून. वडीलच वाटायचे प्रत्येक गोष्टीत. सुनबाई म्हणून आवाज कधी दिला नाही. मुलीसारखंच म्हणजे काय ग असं म्हणजे बोलायला पण खूप अवघड वाटतंय. इतका जीव लावलाय त्यांनी. सुनबाई बोलतायत, तुमचं काय म्हणणं? लहानपणापासून बाबांनी ना तसं प्रत्येक गोष्टीमध्ये मला निर्णय कसा घ्यायचा, कुठला जरी प्रसंग आला तरी आपण खंबीर कसं राहायचं, की आलेल्या प्रसंगाला आपण सामोरे कसं जायचं, ही शिकवण खूप मोठी दिली भावांनी. ते कुठल्याच प्रकारची शेती करायचे? भात शेती आणि बागायती शेती पण करायचे आणि नोकरी सांभाळायची. त्यांच्याकडे बघत असताना म्हणजे कायम अशी ऊर्जा निर्माण व्हायची की एवढं कसं करतात. आणि त्यांची लहानपणापासून इच्छा होती की आपली शेती एवढी मोठ्या प्रमाणात शेती आहे. किती आहे शेती? 20 एकर शेती आहे आम्हाला. बर. तर शेती करता असताना ही शेती पण जोपासली पाहिजे की पारंपरिक शेती आजोबांनी आपल्याला सांभाळली, ती आपल्या मुलांनी सांभाळावं. पण त्यामध्ये त्यांची इच्छा अशी होती की एक मुलाने शेती सांभाळावं आणि एक मुलांनी नोकरी करावं. म्हणजे उद्योग व्यवसाय काहीतरी करून म्हणजे जर शेतीमध्ये जर काही अडचण आली किंवा शेती पिकली नाही तर त्यावेळी दुसरीकडनं एक हातभार दुसऱ्या लागेल. सपोर्ट मिळेल किंवा कधी त्याच्या नोकरीचा काही प्रश्न आला तर त्याला शेतीचा सपोर्ट मिळेल, अशी लहानपणापासून त्यांची इच्छा होती. मग शेती करता असताना मी तोच विचार करत होतो की आजपर्यंत ह्यांनी जी शेती केली ह्या शेतीमध्ये उदरनिर्वाह आपल्याकडे काहीच नाही आहे. म्हणजे आताही आपला शेतकरी जी शेती करतो ही फक्त शेती पिकवायची म्हणून करतो. पण त्या शेतीमध्ये जर शेती म्हणून बघण्यापेक्षा जर बिझनेस म्हणून बघितलं तर शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी करायला लागणार नाही एवढं नक्कीच सांगू शकतो. आज आम्ही जी शेती करतोय ही शेती आधुनिक प्रकारे शेती केली आम्ही. या गप्पा इतक्या सुंदर आहेत, अत्यंत प्रेरणादायी आहेत. पारंपरिक शेतीच्या व्यवसायातून केलेली प्रगती आणि तो टप्पाही जाणून घेणार आहोत. पण आजचा भाग वेळेअभावी संपवावा लागत आहे. पण तरीसुद्धा मुकुंदजींचा सन्मान आजच्या भागाचा शेवट करत असताना आपण करणार आहोत. मुकुंदजी, झी मराठीकडून गणपती बाप्पा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठी. नमस्कार.